नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारी या चॅप्टरवरील काही उदाहरणं पाहणार आहोत, ते पण टाइप वाइज आपण उदाहरणं पाहणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही सूत्राचा वापर न करता अगदी ट्रिक लावून प्रत्येक प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी या चॅप्टर वरील टाइप क्रमांक 1 मधील पहिला प्रश्न आपल्या समोर येत आहे। प्रश्न नेहमीप्रमाणे वाचून घेऊ, प्रश्नाला समजून घेऊ आणि त्यानंतर मित्रांनो सूत्राचा वापर न करता आपण ट्रिक लावून त्या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करू। तर पहा प्रश्न काय म्हणतो, अ आणि ब यांनी अनुक्रमे 2000 व 3000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला। वर्षाच्या शेवटी त्यांना 25,000 रुपये नफा झाला, तर अ चा नफ्यातील वाटा किती, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता प्रश्न तर आपण वाचून घेतला, या प्रश्नाला आपण आता समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, अ आणि ब नावाचे दोन भागीदार आहेत, दोन पार्टनर आहेत। आलं लक्षात? आता अ या पार्टनरनं 2000 रुपये व्यवसायामध्ये गुंतवलेले आहेत व ब न म्हणजेच ब या भागीदारानं 3000 रुपये गुंतवलेले आहेत। 2000 व 3000 असे दोघांनी वेगवेगळे दोन अमाउंट तयार करून व्यवसाय सुरू केला असं म्हणायला हरकत नाही। आणि कालांतराने विद्यार्थी मित्रांनो 1 वर्ष ते त्या व्यवसायामध्ये काम केल्याच्या नंतर त्या दोघांना मिळून पहा त्या दोघांना मिळून 25,000 रुपये काय झाला, नफा झालेला आहे। तर आपल्याला विचारलं की बाबा जर दोघाला 25,000 रुपये नफा झाला असेल, दोघाला मिळून 25,000 रुपये नफा झाला असेल, तर अ या पार्टनरला किंवा भागीदाराला नफा किती झाला हे आपल्याला विचारण्यात आलेला आहे। फक्त अ चा आपल्याला नफा काढायचा आहे। मग आता अ चा नफा काढायचा आहे, ते पण सूत्राचा वापर न करता काढायचा आहे। मग आता कसं करणार, पहा विद्यार्थी मित्रांनो, अ या भागीदारानं अ या पार्टनरनं किती हजार रुपये गुंतवले, सुरुवातीला 2000 रुपये गुंतवले। मी अ च का विचारत आहे, कारण प्रश्नामध्ये आपल्याला अ च काढायला सांगितलेला आहे, अ चा नफा काढायला सांगितलेला आहे म्हणून। लक्षात आलं? मग अ न 2000 रुपये गुंतवलेले आहेत त्या व्यवसायामध्ये, म्हणून आपण काय करणार, 2000 रुपये सुरुवातीला आपण असं लिहून घेऊ। आलं लक्षात? त्यानंतर भागिले छेदामध्ये काय करायचं, तर जे दोन पार्टनर आहेत त्या दोन्ही पार्टनरचे जे काही अमाउंट दिलेले आहेत, पैसे दिलेले आहेत, त्या दोघांची बेरीज करायची। म्हणजेच 2000 अधिक 3000 बरोबर होतील विद्यार्थी मित्रांनो 5000। किती होतील, 5000। आणि गुणिले एकूण दोघाला नफा किती झाला, वर्षाकाठी म्हणजे वर्ष संपल्याच्या नंतर आपल्याला नफा किती दिसला, 25,000 रुपये नफा आपल्याला दिसलेला आहे, दोघाचा नफा आहे तो, बरोबर आहे। मग आता काय करायचं, मांडणी कशी केली समजली, ज्याचा अमाउंट किंवा ज्याचा नफा आपल्याला काढायचा आहे त्याचा अमाउंट आपण काय केलं, अंशामध्ये लिहून घेतलं। आणि जे दोन भागीदार आहेत, दोन पार्टनर आहेत, त्यांच्या अमाउंटची बेरीज करून ती छेदात लिहिली आणि गुणाकारामध्ये आपण जे काय आपल्याला प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे दोघाला मिळून, ते गुणाकारामध्ये लिहून घेतलेलं आहे। मांडणी समजली, कळाली? तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 3 0 कटले, हे 3 0 कटले, 5 1 5, 5 5 25। मग आता अंशामध्ये आपल्याला कोण दिसत आहे, तर अंशामध्ये आपल्याला 2000 आणि गुणिले 5 दिसत आहे, म्हणजेच 5 दोन्ही 10 आणि 3 0 ला 3 0, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपल्याला किती मिळालं, 10,000। हे 10,000 कोणाचा नफा आहे, अ या व्यक्तीचा आहे किंवा अ या भागीदाराचा नफा आहे। आलं लक्षात? अ या व्यक्तीला 10,000 रुपये प्रॉफिट झाला आणि तेच 10,000 रुपये आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसून येत आहे। पहा कुठल्या तरी सूत्राचा आपण वापर केला का हो, कुठल्याच सूत्राचा वापर न करता आपण अगदी सहजरित्या लॉजिक लावला, ट्रिक लावली आणि उत्तर
काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ. पहा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न वाचून घेऊ. अ आणि ब यांनी अनुक्रमे 4,000 व 5,000 रुपये गुंतून व्यवसाय सुरू केला. आता तुम्हाला समजला असेल, दोन पार्टनर आहेत, दोन भागीदार आहेत आणि त्यांनी वेगवेगळे अमाऊंट टाकून जमा करून काय केला, एक व्यवसाय सुरू केला आणि वर्षाच्या शेवटी त्या दोघाही पार्टनरला, भागीदाराला मिळून 36,000 रुपये काय झाला, नफा झाला. तर कोणाचा नफा आपल्याला काढायला सांगितलेला आहे, ब या भागीदाराचा किंवा ब या पार्टनरचा नफा आपल्याला काढायला सांगितलेला आहे. मग आता ब या भागीदाराचा नफा आपल्याला काढायचा जर असेल तर सूत्र वापरायचं आहे का हो आपल्याला? नाही, सूत्राचा बिलकुल वापर करायचाच नाही. मग काय करायचं, कोणाचा नफा काढायचा आहे, ब चा. मग ब चा अमाऊंट पहा 5,000 रुपये. मग लिहा, या ठिकाणी जर आपण 5,000 रुपये असं लिहून घेतलो आणि भागाकारामध्ये काय करणार, पार्टनर किती आहेत, 2. मग दोघांच्या अमाऊंटची बेरीज म्हणजे 4 आणि 5 किती होणार, 9,000 रुपये. हे 9,000 रुपये आपण काय करणार, छेदात लिहिणार, गुणिले दोन्ही पार्टनरला फायदा किती झाला, वर्षाकाठी नफा किती झाला, 36,000 रुपये. लिहा गुणिले 36,000 रुपये. लिहिले. बस एवढेच ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकी सगळं तुम्ही करू शकता. पहा 9च्या समोर ते 3 0 आपण कटवले आणि 36च्या समोरचे पण 3 0 कटून टाकले. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, 9 चौक 36. आता अंशामध्ये आपल्याला कोण दिसत आहे, 5,000 आणि गुणिले 4 म्हणजेच 4 पंचे 20, 3 0 ला 3 0. याचा अर्थ आपल्याला उत्तर किती मिळालं, 20,000. हे 20,000 कोणाचं आहे, ब या पार्टनरचा नफा वर्षाकाठी 20,000 रुपये आपल्याला मिळालेला आहे आणि तेच 20,000 रुपये आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसून येत आहे. पहा किती सोपं आहे, ट्रिक समजली विद्यार्थी मित्रांनो. अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, फक्त फिरवतात. आपण पण फिरवणार आहोत, थोडं थांबा. चला समोरचा प्रश्न पाहू. याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे. आता पहा, क आणि ब असे दोन पार्टनर आहेत. आता या दोन्ही पार्टनरने वेगवेगळी अमाऊंट जमा केलेली आहे, गुंतवलेली आहे. क न 3,000 रुपये गुंतवले आणि ब न 5,000 रुपये गुंतवले. आलं लक्षात. मग व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर 1 वर्षाच्या शेवटी त्या दोघांना मिळून 24,000 रुपये काय झाला, प्रॉफिट झाला, नफा झाला. लक्षात आलं. मग आता आपल्याला कोणाचा प्रॉफिट काढायचा आहे, क चा प्रॉफिट काढायचा आहे. म्हणून आपल्याला विचारलेला आहे क चा नफ्यातील वाटा किती. मग आता तुम्हाला माहित आहे क चा काढायचा ना, हो ठीक आहे क चा. मग क या व्यक्तीनं व्यवसाय सुरू करताना किती हजार रुपये भरले, 3,000 रुपये भरले. म्हणून या ठिकाणी आपण 3,000 रुपये असं लिहून घेऊ. भागिले किती पार्टनर आहेत, 2. त्या दोघांची अमाऊंट किती किती आहे, 3,000 एकाची आहे आणि 5,000 एकाची आहे. म्हणजे 3 आणि 5 किती होतात, 8,000 रुपये होतात. गुणिले दोघाला प्रॉफिट किती झाला, नफा किती झाला, तर 24,000 रुपये दोघाला मिळून नफा झालेला आहे. लिहून घेतलं. आता 8च्या समोरचे 3 0 कटवा आणि 24च्या समोरचे 3 0 कटवा. 8 3 24, 8 1 8, 8 3 24. मग आता अंशामध्ये कोण दिसत आहे, 3,000 गुणिले 3 दिसत आहे. म्हणजेच 3 3 9 आणि 3 0 ला 3 0. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर किती मिळालं, 9,000 रुपये उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हे 9,000 रुपये कोणाचा नफा आहे, कोणाचा प्रॉफिट आहे, तर क या पार्टनरचा किंवा क या भागीदाराचा नफा आहे आणि तेच 9,000 रुपये आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो कुठल्या तरी सूत्राचा वापर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत का, पहा बिलकुल नाही. कोणतंच सूत्र न वापरता आपण उत्तर सोडवत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता गणित समजले असतील. आपण काय करणार आहोत, तर टाइप क्रमांक 2 मध्ये आता प्रवेश करूयात. याचाच अर्थ आपण आता टाइप क्रमांक 2 पाहणार आहोत. टाइप क्रमांक 1 सोपी होती.
मित्रांनो, आपण जसे जसे टाइप आपण बदलत जाऊ तसे तसे गणित आपल्याला आता काय होणार आहेत, हार्ड होणार आहेत. पण काळजी करायचं कुठलंही कारण नाही. आपण किती जरी हार्ड असला तरी प्रॉब्लेम मित्रांनो, आपण त्याला काय करणार, ट्रिक लावणार, उत्तर आणणार, ट्रिक लावणार, उत्तर आणणार. तर पहा, टाइप क्रमांक 2 मधील पहिला प्रश्न काय म्हणतो, प्रश्न सांगतो आपल्याला, क आणि ब यांनी अनुक्रमे 4000 व 3000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला व 4 महिन्यानंतर, पहा 4 महिन्यानंतर क भागीदारी सोडून गेला. वर्षाच्या शेवटी त्यांना 52,000 रुपये नफा झाला, तर ब चा, पहा ब चा नफ्यातील वाटा किती. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाला काय केलेलं आहे, तर प्रश्नाला आता फिरवलेलं आहे. मग आता प्रश्नाला जर फिरवलं तर आपण काय करायचं, कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही. कितीही जरी प्रश्नाला फिरवलं तरी मित्रांनो आपल्याला ट्रिक लावता येते, फक्त प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. मग आता तुम्हाला माहित आहे, मी प्रश्न तुम्हाला समजून सांगतो, ऐका. 2 पार्टनर आहेत. सुरुवातीला दोघांनी वेगवेगळी अमाउंट जमा केली. पहिल्यांनी 4000 रुपये टाकलेत, दुसऱ्यांनी 3000 रुपये टाकले आणि नंतर व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर 4 महिने झाल्यावर, म्हणजेच 4 महिने संपले की आपला पहिला जो भागीदार आहे त्यांनी काय केला, त्याला वाटलं की बाबा हे व्यवसाय चलत नाही किंवा त्याला एखादं कारण आलं असेल, त्यांना काम आलं असेल, त्यानं काय केला, ती पार्टनरशिप कॅन्सल करून टाकला. किती महिन्याच्या नंतर कॅन्सल केला, 4 महिन्याच्या नंतर कॅन्सल केला, म्हणजेच तो निघून गेला, त्या व्यवसायामधून तो एक्झिट झाला. आलं लक्षात. मग वर्षाच्या शेवटी 52,000 रुपये ते व्यवसायामध्ये काय झालं, प्रॉफिट झाला, नफा झाला. तर ब या व्यक्तीला किंवा ब या पर्सनला, भागीदाराला, पार्टनरला किती रुपये प्रॉफिट झाला असेल असं विचारण्यात आलेलं आहे. कारण हे जे 52,000 आहे हे कोणाचं आहे, दोघाचं आहे. मग एकल्याचं विचारलेलं आहे. आलं लक्षात. मग याच्यामध्ये एक्स्ट्रा काय, तर एक्स्ट्रा एवढंच आहे की एक पार्टनर काय करतो, मध्यंतरी निघून जातो. मग आता पहा काय करायचं. मग आता आपण टेन्शन घ्यायचं नाही. पार्टनर किती आहेत, 2 आहेत. चला दोघांचे नाव लिहून घेऊ आपण. क हा पार्टनर पहिला आहे आणि ब हा पार्टनर दुसरा आहे. आलं लक्षात. मग आता पहिल्या पार्टनरनं व्यवसाय सुरू करताना किती हजार रुपये भरले हो, पहिल्या पार्टनरनं म्हणजेच क या व्यक्तीने 4000 रुपये सुरुवातीला भरले आणि ब या व्यक्तीने 3000 रुपये सुरुवातीला भरले. आलं लक्षात. एवढं तर आपल्याला माहित आहे. मग क हा व्यक्ती किती महिने काम केला, फक्त 4 महिने काम केला, म्हणून या 4000च्या खाली 4 लिहू आणि गुणाकाराचं चिन्ह देऊ. लक्षात आलं. त्याचप्रमाणे ब हा व्यक्ती वर्षभर काम केला, म्हणून या 3000च्या खाली आपण 12 असं लिहून गुणाकाराचं चिन्ह देऊ. आलं लक्षात. मग आता या 4000 मधले 3 0 आणि 3000 मधले 3 0 आपण कटून टाकू, कॅन्सल करू. आता 4 न 4 ला गुणा, 4 चोक 16, 4 पुन्हा 12 न 3 ला गुणा, 12 त्र्यांग 36, 36 असं लिहून घेऊ. आता कोणाचा नफा काढायला सांगितला, ब या व्यक्तीचा, म्हणजेच 2 नंबरच्या पार्टनरचा. मग आता 2 नंबरच्या पार्टनरचा अमाउंट आपल्याला तात्पुरतं किती आलेले दिसत आहे, 36. मग त्याला आपण अंशामध्ये लिहून घेऊ 36. आलं लक्षात. 36 लिहिलं. मग आता काय करणार, या दोघांची बेरीज, म्हणजे 36 आणि 16 या दोघांची बेरीज होते विद्यार्थी मित्रांनो 52. किती होते, 52. ती आपण छेदामध्ये लिहू. गुणिले काय करणार, दोघाला मिळून नफा किती झाला होता, 52,000. मग या ठिकाणी 52,000 रुपये दोघाचा नफा आपण लिहून घेतलो. मग काय करणार पहा, 52 1 52, 52 1 52, 3 0 ला 3 0. कोण उरत आहे अंशामध्ये, 36 गुणिले 1000 म्हणजेच 36,000, म्हणजेच 36,000. पहा 36,000 किती सोपा आहे हो. 36,000 कोणाचा प्रॉफिट आहे, ब या व्यक्तीचा प्रॉफिट आहे, ब या भागीदाराचा प्रॉफिट आहे. कारण
तो 12 महिने काम केलेला आहे। पहा 36,000 रुपये आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसून येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जरी समजा तुमच्या मनामध्ये एखादा डाऊट असेल तर याच पद्धतीचं समोर गणित घेणार आहे, त्या ठिकाणी तुमचा पूर्णतः डाऊट क्लिअर होऊन जाईल। तर पहा याच पद्धतीचा आपण आणखीन एक गणित आणलेला आहे। प्रश्न काय म्हणतो पाहू आणि प्रश्नाला ट्रिक लावून सोडवण्याचा प्रयत्न करू। पहा प्रश्न काय म्हणतो, अ आणि ब यांनी अनुक्रमे 3,000 व 4,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला आणि 6 महिन्याच्या नंतर अ भागीदारी सोडून गेला। वर्षाच्या शेवटी त्यांना 33,000 रुपये नफा झाला, तर ब चा नफ्यातील वाटा किती? आता तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तर समजला। दोन पार्टनर आहेत, सुरुवातीला दोघांनी वेगवेगळी अमाउंट त्या व्यवसायामध्ये गुंतवली। काही दिवसाच्या नंतर किंवा काही महिन्याच्या नंतर पहिला पार्टनर किंवा दुसरा पार्टनर दोघांमधून कोणी पण निघून जाऊ शकतो, पण या ठिकाणी आपल्याला पहिला सांगितलेला आहे। मग पहिला पार्टनर काय झाला, भागीदारी सोडून निघून गेला, म्हणजे व्यवसायामधून एक्झिट झाला, कळालं। मग वर्षाच्या शेवटी ह्या दोघांना मिळून 33,000 रुपयाचा फायदा झाला, नफा झाला। मग आपल्याला ब या भागीदाराचा, ब या पार्टनरचा नफ्यातील वाटा किंवा नफा किती झाला ब या व्यक्तीला, हे आपल्याला काढायचं आहे। मग आता तुम्हाला माहित आहे किती पार्टनर आहेत, दोन पार्टनर आहेत। आपण काय करू, दोन्ही पार्टनरचे नाव लिहून घेऊ। या ठिकाणी अ लिहू आणि या ठिकाणी ब असं लिहून घेऊ। आता अ या पार्टनरनं व्यवसाय सुरू करताना किती हजार रुपये भरले, 3,000 रुपये भरले, म्हणून 3,000 लिहून घेऊ। ब या व्यक्तीनं 4,000 रुपये भरले व्यवसाय सुरू करताना, म्हणून 4,000 लिहून घेऊ, कळालं। भरताना भरले, परंतु 6 महिन्याच्या नंतर अ काय झाला, पळून गेला, निघून गेला, एक्झिट मारला, म्हणून या 3,000च्या खाली गुणिले 6 करून टाकू। आणि ब मात्र पूर्ण वर्षभर काम केला, वर्षामध्ये 12 महिने असतात, म्हणून गुणिले 12 करू। या 3च्या समोरचे 3 0, 4च्या समोरचे 3 0 कट करून टाकू, कॅन्सल करून टाकू। आता 7 18, या ठिकाणी गुणाकार आला 18 आणि 12 चौक 48, 12 चौक 48। आता काय करणार मग विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी काय आलं, अ च्या खाली 18 असं आपल्याला दिसत आहे आणि ब च्या खाली 48 असं दिसत आहे। पहा कोणाचा नफा काढायचा आहे, ब चा। मग ब च्या खाली 48 दिसत आहे, तर लिहा अंशामध्ये 48 आणि भागिले या दोघांची बेरीज करा, 48 आणि 18। आता 48 आणि 18 जर तुम्ही केलात विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय करावं लागेल मग आपल्याला, 48, पहा विद्यार्थी मित्रांनो, 48 आणि 18 काय करता येईल, 48 आणि 18, 40 आणि 10 50, 50 58, 58 आणि 8 किती, 66, पहा 58 59 60 61 62 63 64 64 65 66। मग आपण काय करणार, 66 भागिले लिहिणार आणि गुणिले एकूण त्याला किती नफा झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, किती नफा झाला बरं दोघांना, 33,000 रुपये, म्हणून गुणिले आपण 33,000 असं लिहून घेऊ। आता पहा 11 3 33, 11 6 66, आलं लक्षात। परत पाहू शकता तुम्ही 3 1 3, 3 2 6, या दोन आणि 48 ला पण भाग जातो, बे 1 बे, बे 2 4, बरोबर आहे, आणि बे चौक 8 किती आलं हो, 24 गुणिले 1000 म्हणजेच 24,000 किती, 24,000। आता याचा अर्थ 24,000 रुपये ब या पार्टनरला काय झालेला आहे, नफा झालेला आहे, आणि ते नफा आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे। बघा कुठल्या तरी सूत्राचा आपण वापर करत आहोत का, बिलकुल नाही। सूत्र न वापरता अगदी सहज प्रश्न समजून घेऊन त्याला असा नॉर्मली आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहू। प्रश्न काय म्हणतो पहा, काय म्हणतो पहा प्रश्न, पहा अ आणि ब यांनी अनुक्रमे 2,000 व 3,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला। 4 महिन्यानंतर
4 महिन्यानंतर अ भागीदारी सोडून गेला, वर्षाच्या शेवटी त्यांना 22,000 रुपये नफा झाला, तर अ चा नफ्यातील वाटा किती असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तुम्हाला माहित आहे दोन पार्टनर आहेत, दोघांनी वेगवेगळी अमाउंट त्या व्यवसायामध्ये टाकली, परंतु दोघांपैकी एका व्यक्तीने या ठिकाणी आपल्याला पहिला व्यक्ती जरी सांगितला असेल तरी दोघांपैकी एका व्यक्तीने त्यातून काय झालं, एक्झिट झालं असं आपण सांगू। आणि दोघांचा नफा एका वर्षाचा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला विचारण्यात आलेला आहे दोघांपैकी एकाचा नफा। मग आता कोणाचा विचारला, जो व्यक्ती एक्झिट झाला त्याचाच नफा आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। चला दोघांचं नाव लिहून घेऊ। पहिल्याचं नाव आहे अ आणि दुसऱ्याचं नाव आहे ब, बरोबर आहे। पहिल्या अ या पार्टनरनं 2,000 रुपये व्यवसायामध्ये गुंतवले म्हणून 2,000 रुपये आपण लिहून घेऊ। ब या व्यक्तीनं 3,000 रुपये गुंतवले म्हणून 3,000 असं लिहून घेऊ। अ या व्यक्तीनं 4च महिने काम केलं आणि 4 महिन्याच्या नंतर पळून गेला म्हणून आपण या ठिकाणी काय करणार, 2,000च्या खाली गुणिले 4 असं लिहिणार। 4 काय आहे, महिने आहेत। आणि ब हा व्यक्ती इमानदारीने 12 महिने काम केला म्हणून या ठिकाणी गुणिले 12 असं करू। 2च्या समोरील 3 0, 3च्या समोरील 3 0 कॅन्सल करू, कटू। 4 दोन्ही 8 आणि 12 त्र्यांग 36, 12 त्र्यांग 36 असं आपण या ठिकाणी करून घेऊ। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कोणाचा आपल्याला नफा विचारण्यात आलेला आहे, अ चा। मग अ च्या खाली अमाउंट किती दिसत आहे आता आलेली, 8। मग या ठिकाणी आपण 8 असा अंशात लिहू, भागिले या दोघांची काय करू, बेरीज करू। 36 आणि 8 किती होतात, 44, किती होतात 44, गुणिले विद्यार्थी मित्रांनो दोघालाही नफा किती झाला, 22,000 रुपये झालेला आहे दोघाला मिळून नफा, बरोबर आहे। म्हणून 22,000 लिहून घेऊ। 11 दोन्ही 22, 11 4 44, परत 4 1 4, 4 दोन्ही 8। मग पहा कोण उरत आहे, 2 गुणिले 2,000, 2 गुणिले 2,000। पहा 11 दोन्ही 22 आणि 11 4 44। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला काय दिसत आहे, तर तुम्ही पाहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो पहा 8 4 दोन्ही 8, 2 गुणिले 2 4, पहा 2 गुणिले 2 4, 1 2 3 0 म्हणजेच उत्तर किती आलं, 4,000। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चुकून 24,000 असं आलेलं आहे पहा। तर आपण काय करू, पाहू शकता तुम्ही 4,000 हे उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे। पहा तुम्ही पाहू शकता अ या पार्टनरचा नफा आपल्याला दिसत आहे 4,000 रुपये। आलं लक्षात, समजलं। चला समोर पाहू। आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय केली, टाईप जरा बदलली। टाईप काय केली, टाईप क्रमांक आता 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। आता पहा टाईप क्रमांक 3 मधील पहिला प्रश्न। मग आता जसे जसे टाईप आपले काय होतील, बदलतील, तसं तसं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे गणित काय होणार, हार्ड होणार। हार्ड जरी झालं तरी आपण काय करणार, ट्रिकचाच वापर करणार, सूत्राचा वापर बिलकुल करणार नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक 3 मधील पहिला प्रश्न काय म्हणतो, अ आणि ब यांनी अनुक्रमे 1,000 व 2,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला। दोन पार्टनर सुरुवातीला होते किंवा आहेत, त्यांनी व्यवसाय सुरू केला। अ या व्यक्तीने 1,000 रुपये टाकले आणि ब या व्यक्तीनं 2,000 रुपये टाकले, व्यवसाय सुरू केला। आणि 4 महिन्यानंतर अ हा भागीदार काय झाला, व्यवसाय सोडून निघून गेला। मग आता व्यवसाय सोडून निघून गेला लगेच तेव्हाच 3,000 रुपये भरून ड हा भागीदार बनला। म्हणजे ए सोडून गेला की ड लगेच काय झाला, पार्टनर तयार झाला। मग वर्षाच्या शेवटी 39,000 रुपये त्यांना काय झाला, नफा झाला। तर ड चा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। चला आपण आता प्रश्न तर समजून घेतला, प्रश्नाला आता ट्रिक लावू आणि उत्तर आणू। पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं बघा आता या ठिकाणी काय करायचं, पहिलं सुरुवातीला पार्टनरचे नाव लिहून घ्यायची। मग आता पहिला पार्टनर आहे अ,
दुसरा पार्टनर आहे ब आणि ड पण पार्टनर आहे, कारण तो मध्यंतरी आलेला आहे, म्हणून अ ब ड असं आपण लिहून घेऊ. अ या व्यक्तीनं बिझनेस सुरू होताना स्टार्ट होताना 1000 रुपये भरले. ब या व्यक्तीनं बिझनेस सुरू होताना 2000 रुपये भरले आणि ड या व्यक्तीनं हळूच मधात येऊन त्यानं किती भरला? 3000 रुपये भरला मध्यंतरी, कारण ए पळून गेला की कोण आलं? मग तुम्हाला माहित आहे कोण आलं? ड आला. मग आता पहा, ए हा 4च महिने काम केला, ए हा 4च महिने काम केला, म्हणून ए च्या खाली आपण 4 असं लिहू, म्हणजेच 1000 च्या खाली 4 लिहून गुणिलेचं चिन्ह देऊ. आता ब हा व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो 12 महिने काम केला. किती महिने काम केला? 12 महिने. आता ड किती काम केला असेल बरं? तो पण 12च महिने काम केला असेल. हट, ड कधी आला? कधी आला? जेव्हा अ गेला तेव्हा ड आला. मग वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यापैकी अ हा व्यक्ती 4 महिने काम केला. मग आता 12 मधून 4 काढा. 12 मधून 4 गेले, 8 राहिले. 8 म्हणून गुणिले 8 करायचं ड ला. का? कारण ह्यो 8च महिने काम करणार आहे. मग 1000 मधले 3 0, 2000 मधले 3 0, 3000 मधले 3 0 कॅन्सल करा, कटवा. 4 1 4, 12 2 24, 8 3 24. लिहिलं. कोणाचा नफा काढायचा आहे? ड चा ना. मग ड च किती आलं अमाऊंट? 24. लिहा 24. लिहिलं 24 भागिले या तिघाच्याही अमाऊंटची आपल्याला बेरीज करायची आहे. काय करायचे आहे? बेरीज करायची आहे, बेरीज. मग आता 24 आणि 24 48, 48 आणि 4 52. किती होतात? 52. लिहा 52 गुणिले किती झाला नफा? 39,000 रुपये त्या तिघांना मिळून नफा झालेला आहे. मग आता काय करणार? बघा, 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52. बरोबर आहे. मग आता 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 सख 24. 24 कोण उरलं? 6 गुणिले 3000, म्हणजेच 7 18 1 2 3 0. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, ड या पार्टनरला किती हजार रुपये प्रॉफिट झाला हो? 18,000 रुपये. किती? 18,000. पहा आहे काय? ऑप्शन क्रमांक बी मध्ये हेच उत्तर आपल्याला दिसून येत आहे. पहा, प्रश्न अवघड होता का? नाही, थोडा मोठा आहे, पण तुम्ही जितकी प्रॅक्टिस जास्त करसाल तितकं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ, जेणेकरून मित्रांनो तुमचे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने काय होतील? क्लिअर होतील. पहा, टाइप क्रमांक 3 मधला प्रश्न आपण पाहत आहोत. अ आणि ब यांनी अनुक्रमे 2000 व 3000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. बरोबर आहे. मग 2 महिन्यानंतर अ भागीदारी सोडला, तेव्हाच 6000 रुपये गुंतवून ड हा भागीदार बनला. वर्षाच्या शेवटी त्या सर्वांना तिघांना मिळून 50,000 रुपये नफा झाला, तर ब चा नफ्यातील वाटा किती? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर प्रश्न तुम्हाला माहित आहे, 2 पार्टनर सुरुवातीला आहेत, दोघं मग काही अमाऊंट भरल्याच्या नंतर दोघंही काही महिने काम केले. त्या दोघांपैकी एकला निघून गेला, पळून गेला, आणि तो निघून गेला की लगेच तिसरा आपल्याला तयार पार्टनर. चला मग आता आपण काय करणार? पहिलं नाव लिहिणार पहिल्या पार्टनरचं, भागीदाराचं, ते अ आहे. दुसरा भागीदार आपल्याकडे आहे ब, आणि तिसरा भागीदार आपल्याकडे आहे ड. अ यानं 2000 रुपये भरला म्हणून अ च्या खाली 2000 रुपये, ब या व्यक्तीने 3000 रुपये भरले म्हणून त्याच्या खाली 3000 रुपये, आणि ड या व्यक्तीने 6000 रुपये भरले म्हणून 6000 रुपये. ड हा व्यक्ती सुरुवातीला जरी आला नसेल तरी आपण लिहून घेऊ, काय फरक पडणार आहे? आता अ हा व्यक्ती किती महिने काम केला? फक्त 2 महिने काम केला, म्हणून 2000 च्या खाली 2000 लिहून गुणाकाराचं चिन्ह देऊ. आता ब हा व्यक्ती किती काम केला? तो इमानदार आहे, वर्षभर काम केला, म्हणून याला 12 महिने म्हणून गुणिले 12 करणार.
आणि ड हा व्यक्ती किती महिने काम केला असेल, ड कधी आला बरं, अ जेव्हा निघून गेला तेव्हा, अ किती महिने काम केला, 2 महिने, मग 12 मधून 2 वजा करा, 10 महिने ड काम केला, बरोबर आहे, कळालं. 2000 मधील 3 झिरो कॅन्सल, 3000 मधील 3 झिरो कॅन्सल आणि 6000 मधील 3 झिरो कॅन्सल, 2 आणि 2 म्हणजे 2 गुणिले 2 किती होणार, 4, 12 36, आलं लक्षात. आणि सांगा 10 गुणिले 6 साईनदाई 60, साईनदाई 60. मग आता विद्यार्थी मित्रांनो कोणाचा नफा काढायचा आहे आपल्याला, ब चा काढायचा आहे. मग ब चा अमाऊंट किती आलेला आहे, 36 आलेला आहे, लिहा 36 खाली लिहिलं, भागिले काय करणार, या सर्वांची बेरीज करणार, काय करणार, बेरीज करणार. मग आता 60 आणि 30 90, 90 आणि 6 96, 96 आणि 4 100, किती आलं 100, गुणिले नफा किती झाला तिघाला मिळून 50,000 रुपये, किती झाला 50,000 रुपये. हे पहा 2 0 2 0 काय झाले हो, कटले. कोण उरलं मग अंशामध्ये, 36 गुणिले 500, किती 36 गुणिले 500, छेदामध्ये 1 आहे, लिहिलं काय न लिहिलं काय काही फरक पडणार नाही. मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा 2 0 ला 2 0 आधी देऊन टाकू आपण. मग आता 5 न या दोघाला गुणून घेऊ म्हणजे 36 ला गुणून घेऊ, 6 पंचे 30, 30 ला 0 हातचे इथं लिहून घेऊ 3 आणि 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती होतात 18, म्हणजे उत्तर किती आलं 18,000 रुपये आलेला आहे. 18,000 रुपये ब या पार्टनरला काय झाला, नफा झालेला आहे. पहा 18,000 रुपये आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर दिसून येत आहे. मित्रांनो कसले जरी प्रश्न आले तरी जर तुम्ही त्याला ट्रिक लावलात तर नक्कीच तुमचे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतात. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी आज थांबणार आहोत, पुढच्या व्हिडिओला पण आपण भेटणार आहोत आणि या समोरील जे काही टाईप आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पण शेवटी जाताना सांगेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करायला विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा लवकरात लवकर जॉईन व्हा. आपल्या इन्स्टा आयडी ला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या माय करियर अकॅडमीच्या ऍपला इन्स्टॉल करून घ्या. हे आपला लोगो आहे विद्यार्थी मित्रांनो, लोगो पाहूनच ऍप इन्स्टॉल करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.